गुढीपाडव्यापासून लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत रब्बी हंगामातील शेतीमालाची मोठी आवक सुरू झाली आहे। हरभरा, गहू आणि करडईसह विविध पिकं विक्रीसाठी बाजारात दाखल होती। ज्वारीच्या दरानं 5,000चा टप्पा ओलांडल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। सांगलीच्या खानापूरमध्ये गारपिटीमुळे द्राक्ष पिकांचं मोठं नुकसान झालं। भाजप नेते वैभव पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। शेतकऱ्यांकडून नुकसानीचा आढावा घेत राज्य सरकारनं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी केली। राज्यात मागील काही दिवसात झालेल्या उन्हाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं। 16 ते 19 मार्च दरम्यान राज्यातील 24 जिल्ह्यांना या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला असून सुमारे 51,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालंय। संभाजीनगर जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून अवकाळी पावसानं हजेरी लावली। गारपिटीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालं, त्यामुळे लवकरात लवकर पंचनामे करून सरकारनं मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। सांगलीच्या जत तालुक्यात गारपीट आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे द्राक्षबाग शेतीचं नुकसान झालं। जत तालुक्यातील नुकसान झालेल्या द्राक्ष शेतीत आमदार गोपीचंद पडळकर यांनी पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला।